तो अधिकार सगळ्यांना असतो, प्रत्येकाचा पक्ष वेगळा असतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक नगरसेविका शिवसेनेला मदत करतात, हे मॅनेज नाही म्हणायचं तर काय समजायचं? ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे जाताय, काहीतरी तह करताय, आर्थिक देवाणघेवाण झाली अशा प्रकारचा पण आरोप होतोय, तुम्ही काय सांगाल? नाही नाही, त्यांच्या घरी जाणं हे म्हणजे राज जात नाही। त्यांच्या घरी मी इथून पूर्वी जात होतो, त्या दिवशी घेऊन इथून पुढे जात राहणार आहे। नगरपालिकेची इलेक्शन त्यावेळेला होती, त्या दरम्यानच्या काळामध्ये माझ्या सहकार्याबरोबर इथं मी गेलो होतो, कारण त्या सन्मान्य सदस्य त्यांची माझी सही तुम्ही देतात का हे विचारणा करण्यासाठी मी तिथे गेलो होतो। तसे माझ्या अगोदर किंवा माझ्या बरोबरीने राष्ट्रवादीच्या सदस्यांच्याकडे गेलो। शिवसेनेला मदत करता का हे तुम्ही विचारायला गेले होते? 100% त्यांना हाक दिली, त्यांनी माझ्यामध्ये साथ दिली त्या गोष्टी जी आहे ती। संबंधित नगरसेवकांचे पतिराज सांगतायत की बा आम्हाला मेसेज वेळेवर मिळाला नाही, आणि तुम्ही सांगताय त्या नगरसेविका अगोदरच म्हणाल्या होत्या ही तो यांची धोरणं आम्हाला मान्य नाही, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, म्हणजे हात हे प्लॅन अगोदरच ठरलं होतं? नाही, तुम्ही राजकीय खेळी खेळायला यशस्वी ठरला इथपर्यंत ठीक आहे, पण पक्षामध्ये काही शिस्तचे प्रकार असतो। जर आदल्या दिवशीच असं नियोजन होत असेल आणि नंतर मात्र ते वेगवेगळे खुलासे करत असतील तर ज्यांनी निवडून दिलंय त्यांनी विश्वास कसा ठेवायचा आणि नेत्यांनी याचा अर्थ काय काढायचा त्यांच्या पक्षाच्या? ते जुने शिवसैनिक आहेत, भविष्य काळामध्ये पुन्हा ते जय महाराष्ट्र म्हणतील म्हटलं तर नक्कीच स्वागत करू आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या भूमिकेचं, कारण ज्यांनी विकास कामाची साथ द्यायची आहे, ज्यांना शहराचं काम करायचं आहे, त्यांना कळतं की नगराध्यक्षांच्या अनुषंगाने आपण कामं करू शकतोय, तर त्यांनी जर कधी अशी भूमिका आम्ही 100% स्वागत करू। पण भविष्य काळामध्ये तुमच्यावर अविश्वास ठराव दाखल होणार अशा प्रकारची दबक्या आवाजाने चर्चा होते। नाही, हा जो आरोप आहे ना, हा वाणी साहेब हा दोस्ताना नाही आमचा। हे बघा, आमच्या वैयक्तिक लेवलला काही गोष्टी खाजगी संबंध, कौटुंबिक संबंध 100% शामराव पांडे या नगरपालिकेमध्ये हुकुमशाही पद्धतीने कामकाज करतात, त्यांनी कलेक्टरकडे याबाबतची तक्रार केली होती, ह्या संदर्भामध्ये प्रसिद्धी माध्यमामध्ये बातम्या झाल्या होत्या। अचानक दिनेश दुबेंना एवढा पाना कसा फुटला? जुन्नर शहराला पाणी पुरवठा करणारी जी योजना आहे ती अजूनही सुरू झालेली नाही, अपयश काय येतंय? जुन्नरच्या जनतेला स्वच्छ पाणी प्यायला त्या फिल्टरमधून कधी मिळेल? पांडे साहेब, तुमचं काम अतिशय प्रामाणिकपणे असतं, मात्र नगरपालिकेमध्ये काही कामं अगोदर त्याचं टेंडर नंतर काढलं जातं, हा प्रकार कसा होतो? मागच्या वर्षी विषय समितीच्या निवड करताना तुमचा आपला माणूस आपली आघाडी जमीर कागदी यांच्यावर मैत्री वाढली होती, आता पुन्हा दुरावा निर्माण झालाय, कसं पाहता? या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे, पाण्याची कमतरता आहे, नगरपालिकेला ज्या धरणातून पाणी येतं यावेळेस तुमचा मीटर बिघडला, तुम्हाला काही दंडाची रक्कम भरावी लागली, कुठंतरी नगरपालिका काही अंशी बॅकफुटवर गेली। जुन्नर नगरपालिकेच्या 2 नगरसेविकांना पैशाचं वाटप झालं, ते अमित शहानी केलं, बरेच त्याच्याबद्दल चर्चा झाली, मात्र ना अमित शहा सापडला ना त्या प्रकरणाचं पुढे काय झालं। जुन्नर नगरपालिकेच्या 2 नगरसेवकांची बदनामी म्हणजे जुन्नर नगरपालिकेची बदनामी, पर्यायाने जुन्नर शहराची बदनामी, आपण कसं पाहता? जुन्नर शहरामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने राहतात, जो आपला कत्तलखाना आहे तो बंद आहे, इतर ठिकाणी मात्र जनावरं कापली जातात अशी चर्चा होते, अधिकृत कत्तलखाना सुरू का होत नाही? शहरामध्ये जर कत्तलखान्याची गरज नव्हती तर तुम्ही परवानगी दिली कशी? शासनाचा फंड आला कसा? का शासनाने स्वतःहून फंड पाठवला? जुन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे, आपण इलेक्शनच्या वेळेस सांगितलं होतं की हे सगळे विषय मी मार्गी लावतो, प्रश्न मार्गी लागताना दिसत नाही। जुन्नरचे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे आणि तुमच्यामध्ये मैत्री वाढली, या संदर्भामध्ये तुमचे वरिष्ठ पक्षाचे नेते कधी कधी तुम्हाला टोकतात, वास्तव काय? तालुक्याचे आमदार म्हणून त्यांनी कामं केलं असेल तर निश्चित त्यांच्या कामाचं मी या ठिकाणी असतील का आहेत? नाही, केले आहेत ना काय कामं, किंवा काही कामं उगा बिगा नका नाकारचं कारण नाही, परंतु जे ते सांगतात ते पेक्षा जास्त भासवतात, ही गोष्ट तेवढीच वस्तू इथे आहे। कधी कधी त्यांना एक वाईट सवय अशी की दुसऱ्याच्या केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी घेणं किंवा मंगलदास बांदल एक 15 दिवसापूर्वी जुन्नर शहरामध्ये आले, चांगल्या प्रकारे सभा मेळावा झाली, त्याच्यामध्ये अनेक शिवसैनिक सहभागी होते, कुठंतरी शिवसेनेमध्ये गटबाजी दिसते, विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याबद्दल नाराजी दिसते, तुम्ही काय सांगाल?